नमस्कार, I am Dr. D.V. Kale, Vinayak Vigyan Mahavidyalaya Nandgaon Khandeshwar, district Amravati. Friends, now we will see objective and function of the cost accounting. It is a syllabus of the BCom third year, fifth semester. First of all, objective of the cost accounting. मित्रांनो, एक परिव्यय लेखे तयार करण्याचा मुख्य उद्देश उत्पादनाचा परिव्यय शोधून काढणे व निविदा मूल्य तयार करणे हा असतो. फर्स्ट इज टू ascertainment of cost and provide information to management to determine selling price of product or services. मित्रांनो, या ठिकाणी परिव्यय लेखे तयार करण्याचा मुख्य उद्देश उत्पादनाचा परिव्यय शोधून काढणे व निविदा मूल्य तयार करणे हा असतो. तसेच ascertainment ऑफ द कॉस्ट, वस्तूसाठी त्या ठिकाणी येणारा खर्च निश्चित करणे व सेलिंग प्राइस त्या ठिकाणी निर्धारण करणे व या संबंधीची जे काही माहिती आहे ती आपल्या व्यवस्थापनाला, आपल्या मॅनेजमेंटला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा हे उद्देश हा कॉस्ट अकाउंटचा त्या ठिकाणी असतो. सेकंड इज टू यूज कॉस्ट कंट्रोल टेक्निक. मित्रांनो, वस्तूसाठी ज्या ठिकाणी खर्च येत असतो तो खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कॉस्ट अकाउंटच्या टेक्निक्स आणि मेथड यूज करून आपण त्या ठिकाणी खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं की मेथड ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग, जॉब कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, युनिट कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग, तसेच टेक्निकसुद्धा त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटचे आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, डायरेक्ट कॉस्टिंग, हिस्टॉरिकल कॉस्टिंग इत्यादी टेक्निक्स त्या ठिकाणी यूज करून आपल्या वस्तूसाठी जो येणारा खर्च आहे तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी कमी करू शकतो हे सुद्धा एक मुख्य ऑब्जेक्टिव्ह, एक मेन ऑब्जेक्टिव्ह आपण ह्या कॉस्ट अकाउंटिंगचा आहे असे या ठिकाणी म्हणू शकतो. नेक्स्ट, टू कोरिलेट रिलेशनशिप अमंग कॉस्ट, सेल्स अँड प्रॉफिट. मित्रांनो, कॉस्ट, सेल्स आणि प्रॉफिट यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संबंध स्थापित करण्याचा हाही उद्देश या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचा असतो. साहजिकच आहे. हाऊ टू डिटरमाइन सेलिंग प्राइस. फर्स्ट ऑफ ऑल, कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू प्राइस. मग या ठिकाणी वस्तूसाठी येणारा खर्च असेल, मग प्रत्येक कंपनीचा उद्देश हा नफा कमवणे असतो. एखादं प्रोडक्शनची जर किंमत त्या ठिकाणी किंवा खर्च 100 रुपये येत असेल तर ती कंपनी 100 रुपयाला वस्तू सेल करू शकणार नाही, कारण कंपनीला त्या ठिकाणी प्रॉफिट हवं असतं. मग 100 रुपयाला तयार होणारी वस्तू त्याच्यावर कंपनी त्या ठिकाणी एक 20 रुपये 20 रुपीज त्या ठिकाणी प्रॉफिट घेऊ शकतं आणि त्या ठिकाणी प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस 120 म्हणजेच 120 रुपये असं त्या ठिकाणी ठरवू शकतं. मग यामध्ये खर्च त्या ठिकाणी 100 रुपये आहे, प्रॉफिट 20 रुपये आहे आणि टोटल प्राइस या ठिकाणी आहे 120 रुपये. मग ह्या तिन्हीमधील त्या ठिकाणी संबंध कसा आहे यामध्ये संबंध नियंत्रित करण्याचं काम सुद्धा कॉस्ट अकाउंटिंग या ठिकाणी करत असतं. नाव हिअर टू इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ द बिझनेस. मित्रांनो, बिझनेसची त्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्याचा हेतू हा त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटच्या माध्यमातून होऊ शकतो, कारण यामध्ये प्रत्येक युनिटसाठी किंवा प्रत्येक एककासाठी, युनिटसाठी जो येणारा खर्च आहे त्या ठिकाणी प्रोसेस स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी खर्च आपल्याला माहीत होऊ शकतो. त्याचबरोबर ॲक्युरेट जो काही वस्तू तयार करण्यासाठी किंवा सर्व्हिसेस तयार करण्यासाठी खर्च आहे ते आपल्याला माहीत पडतो. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग. साहजिकच आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी जर आपण डिटेल्स जर त्या ठिकाणी ऑब्झर्व केला, डिटेल्स जर त्या ठिकाणी आपण माहिती मिळवली तर ते व्यवस्थापनाला त्या संबंधित निर्णय घेण्यासाठी हे फार त्या ठिकाणी सोपं होऊ शकतं. जसं की एखादा वस्तूमध्ये जर एखादी वस्तूची त्या ठिकाणी कॉस्ट त्या ठिकाणी हाय होत असेल, परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या वस्तूलाही इतर कंपन्या त्या ठिकाणी एक स्पर्धक म्हणून त्या ठिकाणी मार्केटमध्ये आहेत, परंतु आपल्या कंपनीमध्ये आणि त्या कंपनीच्या प्राईजमध्ये किती तफावत आहे. दोन्ही कंपनीमध्ये एक सेलिंग प्राईजमध्ये त्या ठिकाणी फरक आपल्याला दिसून येतो. दोन्ही त्या ठिकाणी कंपनीचं प्रोडक्शनची प्राईस त्या ठिकाणी सेम दिसत नाही. परंतु या ठिकाणी असं असतं की एखाद्या कंपनीचा जो खर्च आहे, खर्चावर त्या ठिकाणी प्रॉफिट आणि त्यानंतर सेलिंग प्राईस त्या ठिकाणी ठरत असते. मग एखाद्या वस्तूचा जर त्या ठिकाणी खर्च जास्त होत असेल तर त्या ठिकाणी तो वस्तूवरील खर्च त्या ठिकाणी कसा कमी करता येईल
किंवा कोणत्या पद्धतीचं आपल्याला एक कॉस्टिंगचे टेक्निक त्या ठिकाणी यूज करून त्याच्यावर नियंत्रित त्या ठिकाणी करता येऊ शकतो. म्हणजे ग्राहकाचा उद्देश काय असतो, कमीत कमी खर्चामध्ये चांगलं क्वालिटीचं प्रोडक्शन त्या ठिकाणी खरेदी करणं. मग कंपनीचाही उद्देश त्या ठिकाणी असा असतो की कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटी त्या ठिकाणी ग्राहकापर्यंत प्रोव्हाइड करणं. मग एखाद्या वस्तूसाठी जर त्या ठिकाणी खर्च जास्त होत असेल तर साहजिकच त्या वस्तूची प्राईस त्या ठिकाणी वाढेल. मग ग्राहकाच्या दृष्टीने जर हा इथं जर विचार केला, जर मार्केटमध्ये त्याच क्वालिटीचे तेच फीचर्स देणारी जर वस्तू मार्केटमध्ये जर त्या ठिकाणी आपल्याला पर्याय म्हणून असेल तर साहजिकच ग्राहक त्या कमी किमतीची जी वस्तू आहे त्या ठिकाणी खरेदी करणार आहे. म्हणून प्रत्येक कंपनी आपल्या त्या ठिकाणी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक युनिटसाठी, जसं की फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल आहे, त्यानंतर कंपनी त्या ठिकाणी रॉ मटेरियल प्रोसेस करत असते. प्रोसेस झाल्याच्या नंतर जे काही सेलिंग एक्सपेन्सेस असतात, जो फायनल त्या ठिकाणी आपल्याला जसं की फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टायझिंगचं एक्सपेन्सेस असेल, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असेल, इतर प्रकारचे एक्सपेन्सेस, म्हणजेच प्रत्येक स्टेजेसवर किती खर्च त्या ठिकाणी आपल्या प्रोडक्शनला येत आहे, मग कोणत्या स्टेजवर त्या ठिकाणी खर्च जास्त होत आहे तेथील खर्च त्या ठिकाणी आपण कॉस्ट कंट्रोलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमी करू शकतो. इत्यादी निर्णय घेण्यासाठी आपल्याला वस्तूसंबंधीची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस म्हणजे व्यवस्थापनाला त्या ठिकाणी द्यावी लागते. मग व्यवस्थापन त्या पद्धतीचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात. नेक्स्ट इज हिअर टू शो द परफॉर्मन्स ऑफ बिझनेस डे टू डे अँड also determine which activity are profitable and which are not to the business. मित्रांनो, दिवसेंदिवस त्या ठिकाणी बिझनेसचा त्या ठिकाणी परफॉर्मन्स आपल्याला समजत असतो, लक्षात येत असतो. मग हा त्या ठिकाणी परफॉर्मन्स लक्षात येऊन कोणत्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला त्या ठिकाणी फायदेशीर आहेत आणि कोणती ॲक्टिव्हिटीज आपल्याला फायदेशीर नाही, कारण हे सर्व कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून, कारण या ठिकाणी प्रत्येक युनिटसाठी येणारा खर्च आपल्यासमोर त्या ठिकाणी असतो. ह्या सर्व गोष्टीचं त्या ठिकाणी जर आपण ॲनालिसिस केलं तर सर्व गोष्टीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या सर्व आपल्याला पारदर्शकपणे त्या ठिकाणी दिसत असतात. म्हणून एक बिझनेसचा त्या ठिकाणी परफॉर्मन्स डे टू डे त्या ठिकाणी एक आपल्याला लक्षात येतो आणि त्याच्या त्या ठिकाणी प्रॉफिटेबिलिटी आहे की नाही ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजत असते. नेक्स्ट इज इट इज हेल्पफुल टू कंट्रोल ओव्हर कॉस्ट अँड इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी. दॅट इज द prime object of the every business to increase profitability in minimum cost. साहजिकच आहे मित्रांनो, प्रत्येक बिझनेसचा या ठिकाणी एक मुख्य उद्देश म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं उत्पादन तयार करणं हा असतो. मग यामध्ये जर एखाद्या वस्तूसाठी जर त्या ठिकाणी जास्त खर्च होत असेल तर खर्च त्या ठिकाणी नियंत्रित करण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग त्या ठिकाणी करत असते. आणि त्याचबरोबर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जे काही त्या ठिकाणी पर युनिट कॉस्टसाठी जे काही ॲक्टिव्हिटीज होत असतात त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पारदर्शकपणे त्या ठिकाणी सर्व माहिती त्या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूसंबंधीची माहिती, वस्तूसाठी येणाऱ्या खर्चासंबंधीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. Now we will see function of the cost accounting. कॉस्ट अकाउंटिंगची कार्य या ठिकाणी आपण पाहत आहात. ॲज सर्टन बिट ऑफ द कॉस्ट अँड कंट्रोल ओव्हर दे. मित्रांनो, पाठीमागे आता आपण या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह कॉस्ट अकाउंटिंगची पाहिल्याच्या नंतर आता कॉस्ट अकाउंटिंगचे एक मुख्य कार्य काय आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहात. पहिलं कार्य आहे की वस्तूसाठी जे खर्च आहे खर्चाचं त्या ठिकाणी खर्च निश्चित करणे व त्यावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचं काम. एखाद्या कंपनीमध्ये किंवा इतर कोणत्याही त्या ठिकाणी बिझनेस असतील, या बिझनेसमध्ये एक वस्तूवरील त्या ठिकाणी खर्च निश्चित केला जातो आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगच्या मेथड्स आणि कॉस्ट अकाउंटिंगच्या टेक्निक्स त्या ठिकाणी यूज करून त्या वस्तूवर त्या ठिकाणी त्या खर्चावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग. नाव हिअर टू कॉस्ट कंट्रोल अँड डिटर्मिनिंग द सेलिंग प्राईस. खर्चावर नियंत्रण ठेवून एक सेलिंग प्राईस त्या ठिकाणी निश्चित करणं हे व्यवस्थापनाचं त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचं काम आहे, जेणेकरून व्यवस्थापनाला त्या ठिकाणी एक मदत मिळू शकते. हिअर डिटर्मिनिंग द टेंडर प्राईस. एक आपण टेंडर प्राईजला एक निविदा असं म्हणत असतो. मित्रांनो,
एक उत्पादन अथवा सेवा यांचे विक्रीय मूल्यांचा निश्चित पूर्व अंदाज घेण्याकरिता तसेच निविदा सादर करण्याकरिता पूर्वेचा शास्त्रीय पद्धतीने अनुमान सादर करता येऊ शकतो. टेंडरच्या बाबतीत आपण या ठिकाणी पेपरमध्ये जाहिरात त्या ठिकाणी पाहिलेल्या असतात. इंग्लिशमध्ये असेल तर टेंडर्स त्या ठिकाणी असतं, मराठीत असेल तर त्या ठिकाणी निविदा त्या ठिकाणी दिलेली असते आणि त्यासंबंधी एखादा प्रोजेक्ट संबंधी सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. तो प्रोजेक्ट किंवा तो जे काही टेंडर्स ज्याचं कशाचं असेल त्याच्या संदर्भात सर्व माहिती त्याच्यामध्ये एक डिटेल्स दिलेली असते आणि ते पाहून एखादा त्या ठिकाणी टेंडर घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करत असतो. मग हे टेंडर्स त्या ठिकाणी तयार करण्यासाठी एक सर्वप्रथमतः जी प्रामुख्याने जे प्रमुख त्या ठिकाणी माहिती असते ती माहिती आपल्याला पूर्णतः एक टेंडरच्या माध्यमातून आपण ते प्रोजेक्ट संबंधीची सर्व डिटेल्स आपण त्याच्यामध्ये तयार करून आपल्या टेंडर ची सेलिंग प्राइस त्या ठिकाणी आपण निर्धारित करू शकतो. नेक्स्ट इज हिअर प्रोव्हाइड कॉस्ट इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग. आतापर्यंत आपण पाहतच आहात की या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून किंवा यामध्ये जे कॉस्ट शीट आहे येथे मेथड्स असतात, टेक्निक्स असतात, हे पूर्ण यूज करून त्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन जे महत्त्वाची इन्फॉर्मेशन असते महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण आपल्या व्यवस्थापनाला त्या ठिकाणी देऊ शकतो. कारण व्यवस्थापन म्हणजेच त्या ठिकाणी त्या वस्तू संदर्भात किंवा सेवा संदर्भात जे निर्णय घेत असतात ते सर्व मॅनेजमेंटच त्या ठिकाणी असतात. मग हे निर्णय घेण्यासाठी आपल्याला त्या वस्तू संदर्भातली सर्व माहिती आपण आपल्या व्यवस्थापनाला देऊ शकतो. नेक्स्ट इज helps to know cost product at each stages. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक कंपनी म्हणता येणार नाही, परंतु काही कंपन्या त्या ठिकाणी एक प्रोसेस न त्या ठिकाणी त्या कंपनीचं प्रोडक्शन तयार होत असतं. मग प्रत्येक प्रोसेससाठी येणारा खर्च किती आहे, मग त्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जसं की पहिल्या स्टेजवर जर खर्च त्या ठिकाणी जास्त होत असेल तर तिथं आपण त्या ठिकाणी कसा कमी करायचा हे आपल्या लक्षात येतं. की जर कदाचित दुसऱ्या स्टेजवर त्या ठिकाणी खर्च जर जास्त होत असेल तर साहजिक आपल्या लक्षात येते की दुसऱ्या स्टेजवरचा खर्च त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो. कदाचित तिसऱ्या स्टेजला जर खर्च जास्त येत असेल तर त्याच्यावर सुद्धा आपण त्या ठिकाणी नियंत्रण ठेवू शकतो. म्हणून प्रत्येक या ठिकाणी उत्पादन तयार करण्यासाठी प्रत्येक स्टेजवर त्या ठिकाणी खर्च आपल्याला प्रत्येक युनिटमध्ये लक्षात टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर ऑपरेटिंग पॉलिसीज. या ठिकाणी एक ऑपरेटिंग पॉलिसीज जे काही धोरणं ठरवण्यासाठी जे काही आपल्याला माहितीच्या आधारे आपण कोणतीही पॉलिसी त्या ठिकाणी ठरवत असतो तर कॉस्ट या कंपनीच्या ज्या काही ठिकाणी पॉलिसी असतील त्या पॉलिसी ठरवण्यासाठी जे काही माहिती असते जसं की पर युनिट कॉस्ट आणि पूर्ण एकंदरीत टोटल कॉस्ट सर्व माहिती या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी व्यवस्थापनाला दिली तर ऑपरेटिंग त्या ठिकाणी पॉलिसीज वेगवेगळ्या जे पॉलिसीज ठरवण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. नेक्स्ट अँड हिअर लास्ट इज प्रोव्हाइड कॉस्ट पर युनिट अँड ॲडव्होकेट डेटा फॉर डिटर्मिनेशन ऑफ प्राइस ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. या ठिकाणी परिव्यय लेख्यामध्ये उत्पादित वस्तूचा एकूण परिव्यय निश्चित करून त्यावरून प्रति एकक परिव्यय त्या ठिकाणी काढला जातो. हे आपल्याला कॉस्ट शीट आहे, कॉस्ट शीटच्या माध्यमातून सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतात. थँक्यू.